इकडे जेवण दुपारी जेवण असतो। तर छान अशी गाय आहे, पुतळा आहे गायीचा आणि वासरूचा। पाणीपुरी मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आता मी आलेले मानसरोवरमध्ये, जो भिवंडीमधला एरिया आहे। तर इथे खूप छान मंदिर आहे राधाकृष्णाचा, मस्त छान मंदिर आहे। तर हे मंदिर आहे मानसरोवरमध्ये, भिवंडीमध्ये मानसरोवरमध्ये आहे आणि मस्त मंदिर आहे राधाकृष्णाचा। तर इथे दर्शनाला आले होते, म्हटलं चला छोटासा ब्लॉग करते, मंदिर दाखवते कसं आहे ते। ॲक्च्युली ते जेवण वगैरे असतो दुपारी, पुरीमध्ये असतं जेवण। आणि एकदा परत दुपारी कधीतरी येईल तेव्हा व्यवस्थित दिसत, कारण आता काळोख आहे रात्र, त्याच्यामुळे एवढा व्यवस्थित दिसत नाही मंदिर। मस्त मंदिर आहे, छान मंदिर आहे। तर दाखवते मी तुम्हाला आता मंदिर कसं आहे। आणि आतमध्ये आरती चालू आहे, भजन वगैरे चालू आहे, तर ते भजन वगैरे पण बघूया। तर चला आता मी तुम्हाला राधाकृष्ण मंदिर दाखवते। आता आम्ही आलो भिवंडीमध्ये हरे कृष्ण मंदिर, श्री राधा माधव मंदिर आहे। आहे ना, मस्त मंदिर आहे ना। आणि याच्या बाजूला हॉटेल आहे, तिकडे रेस्टॉरंट आहे, तिकडे पण जाऊ नंतर आपण काहीतरी खायला, रुपाला काहीतरी खायला। जेवण दुपारी जेवण असतो। भारी गेले एकदम लाईटिंग। इथे बसण्यासाठी पण आहे।
इकडे रेस्टॉरंट आहे, तिथे छान फूड असतो. दाखवते मी तुम्हाला काय काय असतं ते. मस्त छान अशी गाय आहे, पुतळा आहे गायचा आणि वासरूचा, मस्त आहे. ॲक्च्युली मंदिर तुम्हाला आता लायटिंग आहे त्याच्यामुळे पण छान दिसतंय, पण दिवसाचा आणखीन हा मस्त दिसला असता. आमच्या इथून जास्त नाही, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे मंदिर हे. तर पुन्हा जेव्हा कधी येईन तेव्हा परत एकदा दाखवीन. मीच पहिल्यांदा इकडे आले. इथे एक बाजूलाच रेस्टॉरंट आहे जिथे खूप छान असं फूड मिळतं. दाखवते तुम्हाला काय काय आहे ते फूडमध्ये. इकडे काय आहे, अगर ग्रंथ आहे, श्रीमद भगवद्गीता. आणि इथे लीला पुरुषोत्तम भगवान कृष्णाच्या सगळ्या ग्रंथ आहेत, मूर्त्या आहेत. आणि इकडे मूर्त्या आहेत, अगरबत्ती धूप वगैरे काय काय आहे. रेस्टॉरंटमध्ये गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे. इकडे बघा काय स्नॅक्स, पाणीपुरी. इकडे कूपन घ्यावे लागतात. रेट दाखवते तुम्हाला, रेट जास्त नाही आहे. 10 रुपये वडा, वडापाव 10 रुपये, समोसा 15 रुपये, समोसा 20 रुपये, असं पाणीपुरी 25. कमी रेट आहेत, म्हणजे बाहेरच्या आपल्या हॉटेलपेक्षा कमी रेट आहेत. म्हणजे मंदिराच्या थ्रू आहे त्याच्यामुळे थोडे कमी रेट आहेत. आणि जरा चांगलं पण वाटते, म्हणजे एकदम स्वच्छ वाटते एकदम. बघू शकता किती मस्त आहे, छान आहे एकदम. जेवण वगैरे करून आले, पण मी यांना काहीतरी खायचं होतं म्हणून इकडचं काहीतरी टेस्ट करायचं होतं म्हणून थोडा स्नॅक्स बघते काहीतरी. मला आमचं काहीतरी खायचं होतं. एकदम हवेशीर आहे, छान वाटते एकदम. थंडीमध्ये आणखी भारी वाटते. पप्पा गेले आमचे खाऊ आणायला काहीतरी. गोविंद महाप्रसादम, वृंदावन गार्डन हॉटेलचं. सगळं कृष्णाचंच आहे इकडे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे राधे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. वडापाव आलेला आहे. का भेलपूर आणले ना? गर्दी आहे भरपूर, त्याच्यामुळे लवकर भेटत नाही. मस्त हवा येते ना, भारी वाटते एकदम. गरम आहे. वडे टेस्टी होते म्हणून मी परत मागवले. मस्त होते वडापाव, खाऊन बघा. नाही टेस्टी होते, मी खाल्ला, तुम्ही खा. खरं स्वच्छता मस्त आहे, पाणी पिण्याची सोय आहे, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहे, थंड पाणी आहे.